लोकनेते स्वर्गीय अजित पवार जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह शुभारंभ। स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 13 ते 22 जुलै दरम्यान सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन। नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 13 जुलै 22 जुलै दरम्यान जनसेवा सप्ताहाचे येथील इंदिरा मंगल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला। तसेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाचे अनावरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अध्यक्षस्थानी अमळनेरचे आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, सरचिटणीस मधुकर पाटील, मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, योगेश चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे, नगरसेवक उमेश जैन, सुरेश नाईक, सुरेंद्र कुवर, मोहन माळी, निंबा माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकनेते स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच वाढदिवसाच्या दिवशी जयंतीचा कार्यक्रम घ्यावा लागत आहे। हे दुर्दैव असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। विविध पदाधिकाऱ्यांनी अजितदादा यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, भरत गावित यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। अजितदादांच्या प्रेमाची ताकद काय होती ही आज आपल्या सर्वसामान्य जेव्हा नंदुरबारच्या एका टोकाला असलेला आपला हा जिल्हा, ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नाही, खासदार नाही, आपण पक्षाला कुठलंही पाहिजे तसं बळ खऱ्या अर्थानं संघटना म्हणून दिलेलं नाही, असं असताना देखील अजितदादांनी त्याकडं न बघता या राष्ट्रवादी काँग्रेस ह्या नंदुरबार जिल्ह्याला इतकं भरभरून प्रेम दिलं। कायम नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाचा विचार त्यांच्या मनामध्ये कायम राहिला। 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहिला आणि त्या आमदाराला वरती मंत्रिपदापर्यंत, कॅबिनेट मंत्र्यापर्यंत आणि आदिवासी जिल्हा असल्यामुळे आदिवासी मंत्रीपर्यंत त्याला घेऊन जाण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं। आणि मला आजच्या तारखेला एक थोडंसं दुःख असं वाटतं की एवढ्या मोठ्या ताकदीचा नेता काम करत असताना कुठं ना कुठं आज तुम्ही बोलताना, मी जिल्ह्याचा अध्यक्ष असल्यामुळे कदाचित त्या ओघावात तुम्ही बोलत असाल, परंतु अजितदादांची तुलना माझ्याबरोबर किंवा कुठेतरी असं करणं हे काही मला तुम्ही भाषण करताना मुळीच पटत नव्हतं। कारण मी वैयक्तिक असं म्हणतो की अजितदादांची 0.001% जरी सर मला आली तर मी माझ्या जीवनाला धन्य मानेन। तेवढी देखील आपण नखाभराची सुद्धा बरोबरी अजितदादांची करू शकत नाही। त्यामुळं याच्या पुढे देखील आपण बोलताना थोडंसं पाणी घेऊन बोलावं, माझी उंची आपण पाहावी, ही सगळ्याच कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे। ठीक आहे, मी पक्षाने मला संधी दिली आहे, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे म्हणून, आणि त्याचबरोबरीने आपण पक्ष सगळे एकत्रितपणे इथे संघटन वाढवतो आहे आणि हे संघटन वाढवत असताना आपण एक परिवार म्हणून इथं वागतो। खऱ्या अर्थानं ही जी राष्ट्रवादी परिवाराची संकल्पना माझ्या मनात देखील जर कोणी रुजवली असेल तर ती आदरणीय अजितदादांचा विकास करण्यासाठी दादा नेहमी सतत अग्रेसर असायचे, चिंतेत असायचे। आणि जेव्हा जेव्हा मी दादांकडे काम केलं, दादांनी हे काम नक्कीच केलं। माझ्या नवापूर तालुक्यामध्ये सिंचनाचा प्रश्न होता, दादांकडे मी सिंचनाचा प्रश्न नेला आणि दादांनी त्याच वेळेस लगेच त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि एसीशी बोलले आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी 26 कोटीची योजना दादांनी एका घंट्यात मंजूर केली। आता विचार करा, 26 कोटीची योजना 26 रुपये सुद्धा लागले नाही हो या अजितदादांच्या आशीर्वादामुळे। खरंच मी सांगतो, आज जर अजितदादा राहिले असतील तर हा नंदुरबार जिल्हा पुढल्या म्हणून ठेवला असता। कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्याचा मूळ उद्देश जो आहे तो मूळ उद्देश हा आहे की ज्या पद्धतीने अजितदादा पर्यावरणवादी होते, आपला आदिवासी जिल्हा म्हटला जातो,
पण आदिवासी जिल्ह्यामध्ये सुद्धा पर्यावरणाला आपण जपलं पाहिजे, याची जी सुरुवात आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडतोय. त्यात जो कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे की जरी वृक्षतोड झालेली असेल तरी वृक्ष लागवड आपण कशी करू शकतो, या बाबतीमध्ये प्रामुख्याने आपण योग्य तो निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं या 10:10 आपली सुरुवात आहे. उद्याचा तुमचा पहिला दिवस असणार आहे. दादांच्या प्रतिमेला आपण आशीर्वाद घेऊन कामाला लागणार आहे. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दादांनी आपल्याला जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचाच आधार घेऊन आपण आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये, आपापल्या वार्डामध्ये किंवा आपापल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गटामध्ये जे ज्या महापुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे असतील, तैलचित्र असतील, सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एक उपक्रम राबवला पाहिजे की उद्या सकाळी 10:10 एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये, एकाच वेळी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये, आवाज येतोय का, मध्ये आपण समजा जर का त्या तैलचित्रांचं, महापुरुषांचं, आपल्या देवी देवतांचं, तो कुठल्याही धर्माचा असेल तरी सुद्धा त्या धर्मावरच्या त्या तीर्थाचं, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असलं आपल्याला काही न बघता आपला पक्ष जो आहे, आपली विचारधारा जी, ती विचारधारा डोळ्यासमोर ठेवून आपण समजा जर का उद्या सकाळी 10:10 प्रत्येक ठिकाणी जाऊन आपापल्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी आपण स्वच्छता केली आणि त्या पुतळ्याला माल्यार्पण करून परत जर का दिवसभराचा उपक्रम आपण राबवला तर मला असं वाटतं की समाजाला सुद्धा एक आपल्याला विचार देण्याचं काम किंवा आमची काम करण्याची पद्धत काय आहे, दादांची आम्हाला काय शिकवण आहे, या शिकवणीवरती आपल्याला कुठेतरी समाजाला सुद्धा आपल्या विषयीची असलेली प्रतिमा ही आपल्याला दाखवता येऊ शकते.